नमस्कार मित्रांनो, हा एक छोटा व्हिडिओ बनवते आहे कारण थोडीशी अडचण चालू आहे. पण विषय असे आहेत की गप्प बसता येत नाही. 2 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये सूचित केलेलं होतं, की या आंदोलनाच्या मागे जसे चीनी हस्तक आहेत आणि त्या प्रेरणा आहेत, तसेच अमेरिकन सुद्धा आहेत. आणि मग ज्यावेळी कुरघोडी कोणी करायची हा प्रश्न येतो, त्यावेळेला दोन्ही पक्षांमध्ये तुंबळ स्पर्धा झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि आज 2 दिवसांनी हे चित्र स्पष्ट झाल्याचं अनेक विश्लेषक सुद्धा कबूल करताना दिसतायत. एका बाजूला सोनम वांगचुक आहेत. त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचं ठरवलेलं आहे आणि तसा संकल्प जाहीर सुद्धा केलेला आहे. या अगोदर त्यांना जे-पी नड्डा साहेब आणि जितेंद्र प्रताप सिंग भेटले आणि जे दोषी असतील त्यांच्यावरती सरकार कारवाई करेल, त्याच्यामध्ये तसूभर कुचराई होणार नाही याचं आश्वासन दिलं गेलं. त्यानंतर वांगचुक यांनी आपलं आंदोलन मागे घेतल्याचं जाहीर केलं. पण आंदोलन मागे घेतलं गेलेलं नाहीये. दिपके गट जो आहे, त्यांनी हे आंदोलन पुढे रेटण्याचा निर्धार केलेला आहे. कालच्या रात्री सुद्धा दिल्लीमध्ये अनेक प्रकारच्या हिंसक घटना घडत होत्या आणि त्याचे व्हिडिओ आता पुढे येत आहेत. तेव्हा हे आंदोलन शमवायचं नाही, तर आणखी इतर अन्य शहरांमध्ये पसरवायचा निर्णय घेतला गेलेला आहे. हे डेस्परेशन आहे. कारण कारण ह्यांना मुळामध्ये केवळ दिल्लीमध्ये आंदोलन करून एकदा का संसद भवन गाठलं आणि तिथे अ, आगी लावल्या, तिथल्या काही बळी घेतले, की ह्यांना समाधान मिळणार होतं. त्यांना जणू काही आपण भारत जिंकला, नेपाळ जिंकला तसा भारत जिंकला अशा आविर्भावामध्ये ते होते. ते तर काही होताना दिसत नाही. त्यांच्या आता लक्षात आलं, की सरकार इतकं लेचपेचं सुद्धा नाहीये. सोनम वांगचुक ह्यांच्या पाठीमध्ये वार केला कोणी पहिल्यांदा, ते त्यांनीच आठवून बघावं. मग त्यांना कळेल, की वांगचुक यांना ही परिस्थिती जी आहे, त्यात आपला बळी देण्याचा प्रकार कसा चाललेला होता, ते लक्षात आलं. आणि त्यानंतर मग नीट एक्झामसाठी म्हणून आंदोलनामध्ये उतरलेल्या वांगचुक यांनी एक प्रकारे अ, आपली जी त्यांच्याकडून जी काही भूमिका घेतली गेलेली होती, तिचं सरकारने निराकरण केल्याचं, निरसन केल्याचं दिसल्यानंतर पाऊल मागे घेतलं. हे खरं म्हणजे स्वागतार्ह असायला पाहिजे होतं. परंतु ज्यांना इथे केवळ अराजक माजवायचं आहे, ते मात्र मागे यायला तयार नाहीये. आणि या सगळ्या प्रकारामध्ये परत एकदा लाईमलाईट कोणी खेचून घेतला, तर तो राहुल गांधींनी खेचून घेतला. सर्व प्रचार माध्यमं ही राहुल गांधींच्या मागे लागली, कारण ते तिथे ठिय्या मारून बसले पंतप्रधान निवासस्थानाच्या समोर. तो एक वेगळा अध्याय आणि त्याच्यावरती आपण वेगळा व्हिडिओ करूया, की राहुल गांधींनी कोणती मोठी चूक केलेली आहे ती. पण तो पार्ट अपार्ट. इथे तुम्हाला हे 2 गट जे आहेत, ते स्पष्टपणे कसे एकमेकांमध्ये स्पर्धा करताना दिसतायत आणि ती स्पर्धा जर का शक्य असेल, तर एकमेकांचे पाय खेचायलाही कमी करणार नाहीत. हे सुद्धा जनतेच्या समोर आता आलेलं आहे. तेव्हा वांगचुक यांचं पहिलं म्हणजे अभिनंदन. त्यांनी अशा प्रकारे जे आंदोलन हिंसक दिशा घेऊ शकतं, त्या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवून आवर्त घेतलं. त्यासाठी आज त्यांच्यावरती भरपूर फार सलमान खाननी सुद्धा अत्यंत बोचऱ्या शब्दामध्ये त्यांची निर्वचना केल्याचं दिसतंय. परंतु वांगचुक हे मागे येणार नाही त्याची मला खात्री आहे. आणि त्यांनी जी दिशा दाखवून दिली, ती दिशा निदर्शनामध्ये सामील झालेले जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, त्या सर्वांना पटेल याबद्दलही माझ्या मनात शंका नाही. कुठलाही विद्यार्थी अशा प्रकारे पोलिसाला लाठ्या हातात घेऊन आपल्यावर हल्ले करायला प्रवृत्त करणार नाही. खास करून ज्याला मेडिकलमध्ये ॲडमिशन घ्यायची आहे. हे आज काही मी विद्यार्थी बघितले स्वतःच हातात लाठ्या घेऊन रस्त्यात उतरलेले आहेत. अणुकुचीदार दगड हातामध्ये घेऊन दगडाला धार काढतायत आणि तिकडे दगडफेक करतायत. हे कुठून आलं? अश्रुधुराचे पेटते गोळे उचलतात आणि उलटे पोलिसांच्या अंगावर टाकतायत. हे प्रशिक्षणाशिवाय होत नसते. दगडफेक सुद्धा दगड जो मारला जातो ना, त्याला वेग येण्यासाठी म्हणून स्वतःच्या शरीराला एक वेग द्यावा लागतो. त्या सगळ्याची प्रॅक्टिस करावी लागते. ते प्रॅक्टिस केलेले सराईत गुंड तिकडे उतरवले गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये संयम ठेवून
वांगचुक यांनी जे पाऊल उचललं त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा मला एशा पृथ्वीचा माझा अंदाज हा परिस्थितीने योग्य ठरवला याचं मला समाधान वाटतं. आणि ते समाधान तुमच्याकडे सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला. इथून पुढे हे जे 2 तट आहेत, त्या तटामधली दरी कशी वाढत जाईल त्याचा विचार करा. एक प्रकारे आपलं केंद्रीय मंत्रिमंडळ जे आहे किंवा मोदी आहेत, त्यांनी ही परिस्थिती नीट हाताळली नाही. पोलीस दल कसं अक्षम ठरलं, त्यांना पुरेसे अधिकार दिले गेले नाहीत म्हणून संपूर्ण टीका जरूर होते. पण मोदींची एक स्टाईल आहे. शत्रू पूर्णपणे तयारीमध्ये आहे आणि तो हल्ला करणार हे त्यांना दिसत होतं. तरी देखील त्यांनी तो हल्ला होऊ दिला. तयारी कुठपर्यंत आहे ह्याचा अंदाज यायचा असेल तर शत्रूला थोडा आत यावा सुद्धा द्यायला लागतो. तसा तो आतमध्ये येऊ दिला गेला. मी एक सांगू शकते, की पोलिसांकडे आज अशा पद्धतीची सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहेत, की एकन एक गुंडाला आत टाकतील. दिल्ली दंगलीनंतर 6 महिन्यांनी सुद्धा का होईना पण एफ-आय-आर फाईल होत राहिले आणि दोषींना आत ढकललं गेलं. ह्या प्रोसेसला वेळ लागू शकतो. हाच तो चेहरा का? तो चेहरा आयडेंटिफाय करायचा आणि मग त्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकेल असा पुरावा मुळामध्ये आपल्याकडे आहे का बघायचं आणि त्यानंतर एफ-आय-आर करायची. ह्या प्रोसेसला वेळ लागणार आहे, तेव्हा त्याच्यामध्ये झटकन काहीतरी कारवाई होईल म्हणून तुम्ही अपेक्षा करू नका. पोलीस योग्य दिशेने आणि संयत धीम्या गतीने चालले आहेत. अनेक जण टीका करतायत पोलिसांनी पाय मागे का घेतले, आक्रमक का झाले नाहीत वगैरे ते सगळं विसरून जा. पण मोदींना अंदाज आलेला आहे, हे निदर्शक कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात. आणि आता मग मॅचिंग कारवाई करायला मोदी मोकळे झालेले आहेत असं मी म्हणेन. वांगचूक यांच्याकडून जे आश्वासन मिळण्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाला यश आलं, त्यातून तुम्हाला दिसून येईल की मंत्रिमंडळ कोणत्या दिशेने विचार करते. खुद्द पंतप्रधानांनी एक तर घोषणा केली की कुठल्याही दोषी माणसाला मोकळं सोडणार नाही आणि त्यांनी स्वतः एक सेल्फी इश्यू केला. ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी हे प्रकरण किती गांभीर्याने घेतलंय दिसतं. मोदी जेव्हा एखादं प्रकरण गांभीर्याने घेतात, तेव्हा त्याचा सोक्ष-मोक्ष लावल्याशिवाय स्वस्थ बसत नाहीत. अमित भाई सुद्धा स्वस्थ बसणार नाहीत. मला 100% खात्री आहे. तेव्हा हे जे 2 तट आहेत, ते भारतीय राजकारणामधले मोठे आज निदर्शक झालेले आहेत असं मी समजते आणि हा एक माइलस्टोन आहे, असं मला वाटतं, की ह्याच्यानंतर तुम्हाला भारतीय राजकारण जे आहे ते या 2 खांबांच्या भोवती फिरताना दिसेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.